नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बीएमएस मराठी यूट्यूब चॅनलवर। तर नुकताच आता बीएमएस फर्स्ट इयरचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिझल्ट ऑल क्लिअर म्हणा, त्यानंतर फेल एटीकेटी म्हणा आणि बरेच विद्यार्थ्यांचा फेल सुद्धा रिझल्ट लागलेला आहे। आता यामध्ये आपण काय आणतोय, आजचा व्हिडिओचा थंबनेल आणि टायटल पण तुम्हाला व्हिडिओचा अंदाजा लागला असेल की आजच्या व्हिडिओचा आपला मेन टायटल म्हणजे मेन आपला मोटिव्ह असणार आहे। तरी काय, आता सुरुवातीला बघा, जे विद्यार्थ्यांचा फेल एटीकेटी म्हणा, फेल एटीकेटी म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना 3 विषय पास झाले, 2 विषयामध्ये बॅक लागलेत असे विद्यार्थी, त्यानंतर जे विद्यार्थी फेल झालेत, आता मोस्ट ऑफ दी जे काही फेल आणि फेल एटीकेटी मध्ये जे काही विद्यार्थी आलेत त्याच्यामध्ये बराच विद्यार्थ्यांचा संस्कृत हा विषय बॅक राहिलाय। खूप विद्यार्थ्यांचा संस्कृत हा बॅक विषय राहिलाय, त्यामध्ये 1 मार्काने म्हणा, 2 मार्काने म्हणा, 10 मार्काने म्हणा, 20 मार्काने म्हणा, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे असा संस्कृत सब्जेक्ट बॅक राहिलाय आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत होते, सर आम्हाला हा संस्कृत हा विषय बॅक राहिलाय, यामध्ये आम्ही रिकाउंटिंगला टाकावं का, आणि मग रिकाउंटिंगला टाकल्यानंतर 15-20 दिवसांचा रिझल्ट लागल तर आमचा हा मध्ये मार्क वाढवून मिळतील का। तर सुरुवातीला मी तुम्हाला रिकाउंटिंगचा आपण हे सांगून देतो, त्यानंतर आपला जो काही मेन व्हिडिओचा मोटिव्ह असणार आहे त्याला सुरुवात करूया। आता बघा, रिकाउंटिंग मध्ये आजपर्यंत इतिहास आहे, रिकाउंटिंग मध्ये एका सुद्धा विद्यार्थ्याचा एक सुद्धा मार्क कधीच वाढलेला नाहीये, म्हणजे आजपर्यंतचा इतिहास आहे रिकाउंटिंग मध्ये कधी कोणाचा मार्क सुद्धा वाढत नाही। त्यामध्ये तुम्ही रिकाउंटिंगला जरी नाही पेपर टाकला, ज्यांची इच्छा असेल त्याने टाका बाबा, कारण की तुमचे पैसे तुम्ही टाकू शकता, माझं काही नाही, इच्छा असेल तर 100% टाका। पण ज्या विद्यार्थ्याला वाटतंय सर आमच्याकडे पैसे पण नाहीये आणि रिकाउंटिंग मध्ये आम्ही विषय टाकाव का नाही, म्हणजे मोजण्याकरिता मार्क वगैरे वाढून मिळतील का, तर एक माझ्या सल्ला मी तुम्हाला देईन, अनुभवाचा सल्ला देईन, त्यामध्ये तुम्ही रिकाउंटिंगला तो विषय जो असेल तर तो टाकू नका, कारण की तुम्हाला जर इच्छा असेल तर टाका बाबा, मला काही म्हणणं नाही, पण इच्छा नसेल म्हणजे तुमच्याकडे पैसे बी नाहीये आणि टाकण्याची मग तुम्हाला वाटतं टाकू नको तर 100% नका टाकूच, समजलं। तर काय तुमचं तिथे 1 मार्क सुद्धा वाढणार नाही। तर मी खूप विद्यार्थी पाहिले आतापर्यंत, एक विद्यार्थ्यांचा सुद्धा आजपर्यंत कधीच मार्क वाढलेला नाही। आता बघा, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा, ज्या विद्यार्थ्यांचा संस्कृत हा विषय बॅक राहिलाय, आता खूप विद्यार्थी असे जे फेल एटीकेटी म्हणा किंवा जे विद्यार्थी पूर्ण फेल झालेले आहेत, तर त्या विद्यार्थ्याकरिता आजचा पूर्ण हा व्हिडिओ असणार आहे। आता बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचा संस्कृत एका ह्या विषयामुळे त्यांचं काय ऑल क्लिअर पासून रिझल्ट पासून थांबले, किंवा संस्कृत ह्या रिझल्ट पासून, संस्कृत ह्या विषयापासून ते काय झाले, फेल झालेत, म्हणजे ते संस्कृतला खूप कमी मार्क आले, संस्कृत त्यांना कधी वर्षभर कॉलेजमध्ये कळलंच नाही, कारण की बीएमएस फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतल्यापासून संस्कृतने त्यांच्या दिमागामध्ये म्हणजे गेलंच नाही बाबा, कारण की ऑलरेडी आपण काय करतो, नीट जेईची तयारी वगैरे करणारे विद्यार्थी असतो, पूर्ण सीबीएसई बोर्डचा अभ्यास करून इथे येतो, त्यामध्ये पूर्ण इंग्लिश टू इंग्लिश असतं आणि डायरेक्ट इकडे आलं तर इकडे डायरेक्ट मराठी नाही, डायरेक्ट आपलं काय संस्कृत मध्ये सुरू होतं। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्याला हा फर्स्ट इयरला अवघड वाटणारा आणि बऱ्याच विद्यार्थ्याला फर्स्ट इयरला बॅक लागणार सब्जेक्ट कोणता, तर संस्कृत। आता बघा, आजचा व्हिडिओ तेच असणार आपल्या संस्कृतसाठी। आता बघा, ज्या विद्यार्थ्याला असं वाटतंय की सर मला ह्या 2 महिन्यामध्ये अभ्यास करून संस्कृत हा विषय पास करायचा आहे, त्या विद्यार्थ्याकरिता आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय। आता सुरुवाती बघा, तर मेन आपण हा व्हिडिओ बनतोय संस्कृत रिपीटर विद्यार्थ्याकरिता। तुमची जी काही एक्झाम असणार आहे ती आता तुम्हाला सप्लिमेंटरीची एक्झाम म्हणजे सप्लीची एक्झाम असणार आहे 5 सप्टेंबर 2026 पासून, म्हणजे आता आजची तारीख पाहायला गेले तर आज 3 जुलै तारीख आहे आणि इथून पुढे पाहायला गेले तर ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे जवळपास पाहायला गेले तर 2 महिन्यावर तुमचे काय होणार आहे, रिझल्ट वगैरे असणार आहे, म्हणजे 2 महिन्यानंतर तुमचे काय असणार, पेपर वगैरे असणार आहे। आता 2 म्हणजे 5 सप्टेंबर 2026 च्या नंतर तुमचे काय असणार आहे, पेपर वगैरे असणार आहे। ऑफिशियल डेट म्हणजे आणखी काय टाइम टेबल आलेलं नाही, 5 सप्टेंबर 2026 च्या नंतर तुमचे काय पेपर वगैरे पुढे सप्लीचे पेपर असणार आहे। आता ज्या विद्यार्थ्याला वाटतंय संस्कृत हा आम्हाला वर्षभर काहीच कळलं नाही किंवा आम्हाला संस्कृत 2 महिन्यामध्ये अभ्यास करून ऑल क्लिअर पास व्हायचे, तर त्या विद्यार्थ्याकरिता स्पेशली आपण बीएमएस मराठी म्हणजे मी स्वतः शुभम साखरे, डॉक्टर शुभम साखरे, तर तुमच्याकरिता एक स्पेशली बॅच घेऊन आलोय, ती माहेश्वरी बॅच, म्हणजे माहेश्वर बॅच वगैरे आपण नाव दिलंय, माहेश्वर बॅच, ते फॉर संस्कृत रिपीटर, ज्या विद्यार्थ्यांना संस्कृत हा सब्जेक्ट बॅक राहिलाय त्यांच्याकरिता स्पेशली आपण आणले माहेश्वर बॅच। आता ही माहेश्वर बॅच आहे तरी काय, सुरुवातीला समजून घेऊया। आता जे विद्यार्थी नुकताच म्हणजे काय झालं की ज्या विद्यार्थ्यांचा काय झालं संस्कृत हा विषय बॅक राहिलाय, तर जे म्हणजे 1 मार्काने म्हणा, 2 मार्काने म्हणा, 10 मार्काने म्हणा, 20 मार्काने म्हणा, किंवा ज्यांना 0 नॉलेज होतं बा संस्कृत, तर त्यांच्याकरिता आपण म्हणजे जर ही बॅच तुमच्यासाठी काय असणार आहे, 0 to hero तुमच्यासाठी बॅच असणार आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा काही सुद्धा अभ्यास नाही, ज्यांना वर्षभर झाले संस्कृत काही कळलं नाही, तर त्यांना 2 महिन्यामध्ये आपण एवढं टॉप लेवलचं करणार की इझी वेने त्यांची काय होणार, संस्कृतची पासिंग होऊन जाणार। म्हणजे एवढं टॉप लेवलचं तुम्हाला संस्कृत शिकवणार, ते बी कसं टॉप लेवलचं म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय, अवघड भाषेत नाही बरं का, एकदम साध्या सिंपल सरळ भाषेत, आपल्या मातृभाषेत मराठी भाषेत देशी भाषेत एकदम गावरान माणूस आपलं की तुम्हाला एकदम सिंपल भाषामध्ये तुम्हाला हा संस्कृत शिकवणार। त्यामध्ये तुम्हाला
चांगल्या ट्रिक्स वगैरे देणार, शब्दरूपाने ट्रिक्स म्हणा, संधीच्या ट्रिक्स म्हणा, समासच्या ट्रिक्स म्हणा, त्यानंतर खूप कारकच्या ट्रिक्स म्हणा, त्यानंतर अन्वयच्या ट्रिक्स म्हणा. तर खूप सारे तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स वगैरे यामध्ये भेटणार आहे, भरभरून तुम्हाला सगळं काही नॉलेज भेटणार आहे, जेणेकरून तुमची जी पासिंग आहे, तुमची पासिंग कुठेही 99 वर कधीच अडकणार नाही अशी मी गॅरंटी देतो. म्हणजे यावरती तुम्हाला एवढं सगळं मी नॉलेज देणार तुम्हाला या बॅचमध्ये की तुमची संस्कृत जरी आजपर्यंत बॅक राहिला म्हणा, एकदा म्हणा, दोनदा म्हणा, तीनदा म्हणा, चारदा म्हणा, पाचदा म्हणा, आतापर्यंत किती वेळेस जरी संस्कृत बॅक राहिला असेल तर तुमचा एका अटेम्प्ट मध्ये, नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये हा विषय सब्जेक्ट क्लिअर झाला पाहिजेच. समजलं. तर अशा प्रकारे तुम्हाला मी ही बॅच घेणार आहे, माहेश्वर बॅच असणार आहे. आता या बॅच मध्ये तुम्हाला सांगतो मी सुरुवातीला सगळे तुम्हाला फीचर काय असणार या बॅच मध्ये. तर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लेक्चर वगैरे पाहायला भेटणार या बॅच मध्ये, की रेकॉर्डेड फॉर्म मध्ये, कारण की काय होतं बरेच विद्यार्थ्यांचा शेड्यूल वेगळा असतो, कोणी रात्री अभ्यास करतो, कोणी दिवस अभ्यास करतो. तर विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्यानुसार आपण काय करतो, रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्हाला लेक्चर वगैरे प्रोव्हाइड करणार आहे आम्ही. त्यानंतर तुम्हाला प्रॉपर नोट्स वगैरे असणार आहे. ह्या नोट्स तुम्हाला काय करायचं, ॲज इट इज पाहायचे आणि ॲज इट इज कॉपी पेस्ट मध्ये तुम्हाला लिहून काढायच्या स्वतःच्या हँड रायटिंग मध्ये. म्हणजे स्वतःला तुम्हाला काय करायचं, नोट्स वगैरे असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ वगैरे, म्हणजे ॲपमध्ये आपले पीडीएफ भेटणार तुम्हाला, त्या ॲपमधून तुम्हाला पीडीएफ वगैरे ओपन करायचे, ॲज इट इज नोट्स वगैरे व्हायचं. म्हणजे सुरुवातीला लेक्चर्स वगैरे कन्सेप्ट क्लिअर करायचे, मग नंतर तुम्हाला नोट्स वगैरे लिहायला बसायचं आहे. तर तुम्हाला काय होणार आहे, NCSM बेस जे काही आपलं न्यू सिलेबस आलं तर त्यानुसार तुम्हाला प्रॉपर लेक्चर भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रॉपर नोट्स वगैरे भेटणार आहे. इझी टू अंडरस्टँडिंग लेक्चर असणार, एकदम सोप्या गावरान साध्या भाषेत अशी मातृभाषेत आपले लेक्चर असणार आहे. ज्यांना कोणाला माझे लेक्चर माहित नसेल संस्कृतचे तर आपल्या BMS मराठी ॲपवरती जा, ॲपवरती फक्त YouTube चॅनलवरती जा, जिथं तुम्ही हे चॅनलवरती व्हिडिओ बघताय. आणि जेवढे काही संस्कृतचे मी आतापर्यंत व्हिडिओ टाकलेले त्यामध्ये टिप्स म्हणा, ट्रिक्स म्हणा, त्यानंतर सिंपल वन शॉट म्हणा, समास वगैरे म्हणा, सगळे व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला कशी वाटते काय नाही नक्की बघा आणि तेव्हाच या बॅचकडे या. समजलं. तर त्या अशा प्रकारे आहे ते, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर सगळं काही कंटेंट वगैरे यामध्ये वाटणार आहे. काही तुमचे डाऊट्स वगैरे असतात ते डाऊट्स वगैरे क्लिअर केले जाणार आहे. यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या टिप्स ट्रिक्स असणार आहे. पेपरमध्ये आरामशीर तुमची पासिंग कशी होईल तर यामध्ये सगळं काही मार्गदर्शन तुम्हाला पर्सनली मार्गदर्शन केलं जाणार आहे. म्हणजे तुमचा एकदा विषय बॅक असू द्या किंवा 10 विषय बॅक असू द्या, तुमचा हा सब्जेक्ट ह्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर होणारच. एवढं माणूस गॅरंटी देऊन सांगतो मी, 100% काहीतरी बातमध्ये दमतं असेल. अशा प्रकारे टोटल यामध्ये मार्गदर्शन करणारे माहेश्वर बॅच असणार आपल्या. आणि बॅच कुठे भेटणार तुम्हाला ते बी सांगत होतं. तर ही बॅच तुम्हाला आपल्या BMS मराठी, नाव बघा काय, BAMS मराठी, जे काय BMS आपलं मराठी ऑफिशियल ॲप आहे BMS मराठी. तर BMS मराठी ऑफिशियल ॲपवरती, ह्या ॲपवरती तुम्हाला ही बॅच वगैरे पाहायला भेटणार आहे. हे ॲप कुठं अवेलेबल ते बी सांगतो. प्ले स्टोरवरती जायचं, प्ले स्टोरवरती ॲप डाउनलोड करायचं तुम्हाला. आणि हे ॲप डाउनलोड केलं तर तुम्हाला हे डायरेक्ट नाव सर्च करा, ॲप भेटून जाईल तुम्हाला. जे iOS युजर असतील अँड ॲपल युजर असेल, ॲपल युजर वगैरे, तर त्यांच्यासाठी तुम्हाला एक कोड टाकावा लागतो. तर बघा, नॉर्मल तुम्हाला काय करायचं, ॲप स्टोरवरून तुम्हाला काय करायचं, क्लास प्लस ॲप डाउनलोड करायचं. कोणतं, क्लास प्लस ॲप डाउनलोड करायचं. आणि त्यामध्ये ऑर्गनायझेशन कोडमध्ये VWJADC हा ऑर्गनायझेशन कोड टाकून तुम्हाला तुमचा नंबर टाकून लॉग इन करायचं. मग आपला ॲप काय होतं, लॉग इन वगैरे होतं. त्यामध्ये तुम्हाला ही बॅच पाहायला भेटेल. तुम्हाला पहिलीच बॅच पाहायला भेटेल ॲपमध्ये की असणारे माहेश्वर बॅच फॉर संस्कृत रिपीटर. जे विद्यार्थी रिपीटर वगैरे आहे संस्कृतसाठी तर त्यासाठी बॅच असणार आहे. स्पेशल यामध्ये सगळं काही मार्गदर्शन केलं जाणार आहे. तुमची पासिंगची जिम्मेदारी आमच्याकडे राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन वगैरे घ्यायचं नाही, चांगला अभ्यास करायचा. देतोय तेवढं त्या माणसावर विश्वास ठेवा तुम्ही, मी देतोय तर तेवढाच कंटेंट फॉलो करा, इझिली तुमची पासिंग होऊन जाईल. फक्त म्हणेल तसा अभ्यास करा, म्हणेल तेवढं एक्झाम्पल सॉल्व करा, म्हणेल तेवढं लेक्चर करा, म्हणेल तेवढं नोट्स ॲज इट इज रिवाइज वगैरे करा. 100% ह्या अटेम्प्टला तुमची पासिंग होणारच. समजलं. अशा प्रकारे टोटल हे असणार आहे बॅचची. आता काही जण म्हणजे सर बॅच एवढं तुम्ही भारी भारी सांगितलं, आम्हाला आवडलं पण बॅचची प्राइस काय. तर बॅचची प्राइस सुद्धा सांगतो. आता सुरुवातीला बघा, बॅचची मी प्राइस खरंच ठेवणार होतो, खूप हाय ठेवणार होतो, की मी ठेवणार होतो 1499 बॅच ठेवणार होतो. पण पाहिलं की यार नाही, यार ही परवडत नाही आपल्याला. 1499 काय विद्यार्थ्याला, म्हणजे विद्यार्थी पहा ना की आपण काय विद्यार्थ्याचं 1,500 रुपये घेऊन राहिलो, 2 महिने शिकवू राहिले, विद्यार्थी पासिंग काढलेलं आहे. विद्यार्थी खूप पैसे द्यायला तयार आहेत. मला पण माहिती आहे की विद्यार्थ्याचा विषय काढण्याचा मतलब असतो, विद्यार्थी 5,000 का 10,000 बी खर्चाला तयार असतो, पण विद्यार्थ्याला वाटतं विषय हे करा. पण मी असं डोकं लावलं की सगळेच काय श्रीमंत घरचे विद्यार्थी नसतात, काही शेतकरी कुटुंबातले घरचे विद्यार्थी असतात, कोणी शेतकरी कुटुंबातले पहिले डॉक्टर असतील, कोणी दुसरे डॉक्टर असेल, कोणाच्या घरी म्हणजे खूप म्हणजे हलाखीची परिस्थिती वगैरे असते, कोणी एज्युकेशन लोनवर शिकणारे विद्यार्थी असतील. तर त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी मी एक नॉमिनल फॉइस होते. कोणावर अन्याय करत नाही आपण, सगळ्याला समान वगैरे ठेवतोय आपण. यामध्ये ना श्रीमंत ना गरीब वगैरे सगळ्यांना असं परवडल असं एकदम सिंपल आपण साध्या एकदम कमी किमतीमध्ये म्हणजे 899 रुपयाला तुम्हाला ही बॅच आपण ठेवतोय. 899, फक्त 899 रुपयाला बॅच भेटणार आहे तुम्हाला. म्हणजे पाहायला गेलं तर 899 बॅच असणार आहे. BMS मराठी ॲपवरती जायचं, तुम्हाला ऑफिशियल ॲप आहे आपलं, त्या ॲपवरती जा, ही बॅच भेटून जाईल तुम्हाला. इथं तुम्हाला सगळे लेक्चर वगैरे सगळे नोट्स ॲज इट इज भेटणार आहे. शिकवायला मी स्वतः असणार, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. माझा पर्सनल नंबर सगळ्याकडे आहे, जे व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. याची तुम्हाला बॅच लगेच झाली आहे, तुम्हाला आवडली असेल तर 100% बॅचवर लगेच ॲप डाउनलोड करा आणि लगेच बॅचला जॉईन होऊन जा. कारण की लवकर आपण लेक्चर
कव्हर म्हणजे सुरू करणार आहे आणि लवकर तुमचा झटपट सिलेबस कंप्लीट करणार आहे. आता जे विद्यार्थी म्हणते सर आम्हाला बॅच नको, आमचे ऑलरेडी अभ्यास वगैरे झाले, तर आमच्यासाठी सांगा. तर ज्या विद्यार्थ्यांना MCQ प्रॅक्टिस करायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा फ्रीमध्ये आपण ह्या बॅचमध्ये MCQ प्रॅक्टिस सुद्धा घेणार आहे. यामध्ये तुम्हाला की फ्रीमध्ये प्रत्येक जे काही चॅप्टर असेल तर प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला MCQची फ्रीमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांकरता फ्रीमध्ये MCQ प्रॅक्टिस होणार आहे. ऑल विद्यार्थ्यांना फ्री करता, पेडवाल्यांना लेक्चर्स आणि नोट्स वगैरे भेटणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याकरता फ्री सगळ्या विद्यार्थ्याकरता आपण प्रॅक्टिससाठी MCQ वगैरे प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे ज्याला जी घ्यायचं आहे म्हणजे सगळ्यांना वगैरे समजलं. तर अशा प्रकारे टोटल हे असणार आहे. बॅच वगैरे कुठं आहे तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या BMS मराठी ॲपवरती. ॲप कुठं भेटतं? प्ले स्टोर, ॲप स्टोरवरती. ॲप स्टोरवरती क्लास प्लस ॲप डाउनलोड करा, WWJDC हा ऑर्गनायझेशन कोड टाकून तुमचा नंबर लॉग इन करा, तुम्हाला आपला ॲप डायरेक्ट भेटून जाईल. समजलं. तर अशा प्रकारे टोटल हे होतं, काय नाही असं होतं. तर हा तुम्ही जर तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण किंवा तुमचा सिनियर किंवा तुमचा आणखी कोणी जवळचं वगैरे काय म्हणतात कलिग्स वगैरे असेल, त्यांचा हा संस्कृत विषय बॅक राहिला असेल, BMS फर्स्ट इयरला असतील, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा. कारण की तुम्ही त्यांचा जर फायदा केला तर नक्की तुमचा देव सुद्धा तुमचा फायदा करेल. तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत किंवा तुमचे विद्यार्थी काय म्हणतील ते तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सिनियर सोबत कॉलेजचे कोणी असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. नक्की सगळ्यांना आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला हवं. सगळ्यांना सबस्क्राईब करायला हवं, कारण खूप मेहनत लागते की विद्यार्थ्यांसाठी झटपटतोय. मराठीमध्ये चॅनल आधी खूप कमी आहे आणि त्यामध्ये आपण खूप झटपटतोय. विद्यार्थ्यांना माहिती आहे की काही ना काही सुरू असते. तर 100% आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे होतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणि कोणाला काही डाऊट असेल तर बॅच रिलेटेड वगैरे तर माझा स्क्रीनवरती नंबर आहे, तर मला पर्सनली मेसेज वगैरे करू शकतात. समजलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.